मित्रांनो, जानाई डेअरी फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे. जानाई डेअरी फार्म, मुक्काम पोस्ट अंथुर्णे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. उन्हाळ्याचं ज्या गायींचं संरक्षण असतं उन्हाळ्यामध्ये, हे शेतकऱ्यांनी आवर्जून काळजीपूर्वक केलं पाहिजे. आज उन्हामध्ये गायींचं टेम्परेचर 106, 103, 104, 105 वरती जातं. जसंही फोगरची सिस्टीम करचाल त्या पद्धतीने गायी तुमची उन्हामध्ये आल्यानंतर, उन्हातून ज्यावेळेस गरम होते, टेम्परेचर वाढलं जातं, त्या टायमिंगला त्या गायीचं ह्या फोगर खाली येऊन गायीचं टेम्परेचर मेंटेन होतं आणि उन्हामुळे गाया दूध द्यायला सुद्धा कमी होतात. पण त्या फोगर खाली आल्यानंतर गायांचं टेम्परेचर, गायांचा रवंथ ज्या टायमाला व्यवस्थित होतो त्या टायमाला गाया एकदम फ्रेश होऊन गाया दुधाला हाय असं स्टेबल राहतात. जर शेतकरी गोट्यामध्ये गेल्यानंतर गाया बघितल्यानंतर फ्रेश झाला पाहिजे, कारण की गाया ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या अन्नदाता ठरल्या गेलेल्या आहेत. तर मला एक कळकळीची विनंती आहे, उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत. मार्च महिना, एप्रिल महिना उन्हाळ्याचा एकदम कडक ऊन असल्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही फोगरची सिस्टीम तुम्ही बघा, एकदम चांगल्या पद्धतीची आणि एकदम व्यवस्थित केलेली आहे. आणि फोगर लावताना जर जास्त गायी असतील तर त्या गायीसाठी फोगरसाठी तुम्ही फिल्टर आवर्जून वापरा, जेणेकरून कुठलाही फोगर बंद होणार नाही. आणि गायांवरती पडणारे जे तुषार सिंचन आहेत ते गायांना अगदी व्यवस्थितरित्या प्रत्येक गायीवरती एक फोगर असं बसवा. मुक्त गोठा असेल तर चांगल्या पद्धतीचं तुम्ही फोगर सिस्टीम बसून गायांचं जे टेम्परेचर आहे तुम्ही मेंटेन करू शकता. हे जे फोगर सिस्टीम आहे हे आता ट्रायल म्हणून एक चालू आहे. साधारणतः दिवसभरामध्ये प्रत्येक एक तासाला हे फोगर सिस्टीम चालू करून प्रत्येक 1 तासाला बंद करणे. गाया उन्हामध्ये फिरून आल्यानंतर सगळ्या गाया व्यवस्थितरित्या त्यांचा रवंथ कमीत कमी 8 ते 9 तास त्यांचा रवंथ झाला पाहिजे. त्यावेळेस तुमच्या गाया आहेत त्या स्थितीला दुधाच्या मेंटेन राहणार. तर तुम्ही शेतकरी मित्रांना एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने गोट्यामध्ये फोगर सिस्टीम बसवा आणि आपल्या गाया सुदृढ आणि सक्षम बनवा. धन्यवाद.